तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे रवा ढोकळा. तर इथं मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. बारीक असा रवा आहे हा. आता ह्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे दही टाकून घेतलंय मी. आता हे दही आणि जे रवा आहे ते छान असं एकजीव करून घेणार आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून हे रव्याचं बॅटर छान असं करून घेणार आहे. आता हे छान असं रव्याचं बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहे बाजूला. आता इकडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 4-5 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे टाकून हे मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतली आहे मी. आता इकडं हे रव्याचं बॅटर जे आहे ते छानपैकी आपलं भिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी लसूण, मिरची आणि जिरीची जी पेस्ट होती आपली ती टाकून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये चिरलेला कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेतला आहे मी आणि चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण जे आहे तर एकजीव करून घेऊया आपण. तर छान असं मिक्स करून घेतलंय मी. आता ह्याच्यामध्येच आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे मी आणि हे एकदम मस्त मिक्स करून घेतलं आहे मी छान असं. तर आपलं हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे तर तयार झालेलं आहे. आता मी इथं केक टीन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे रव्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता इकडं मी गॅसवर आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी हे भांडं ठेवून घेणार आहे. आता ह्याच्यावरती मी हे झाकण ठेवून घेते आणि 15 ते 20 मिनटं हे वाफून देणार आहे आपला ढोकळा. तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आता मी एका चमच्याने हे चेक करून घेते. तर आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे. तर मी आता हे ढोकळा जे आहे तर खाली काढून घेतलेला आहे. थंड होईपर्यंत त्याला असंच ठेवून देणार आहे 10 ते 5 मिनटं. तर आपला हे ढोकळा थंड झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही अलगद असा हा ढोकळा आपला निघलेला आहे. तुम्ही बघू शकता छान अशी ह्याला जाळी पण आलेली आहे मागून. तर आपला हा ढोकळा छान मस्त तयार झालेला आहे. लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर मी आता इकडं फोडणीची तयारी करून घेणार आहे ढोकळ्यासाठी. तर इथं मी फोडणीसाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, बारीक चिरलेली उभी हिरवी मिरची, त्याच्यामध्येच आता कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता ही जी फोडणी आहे ही आपली छान प्रकारे झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी साखर आणि पाणी टाकलेलं नाही आहे. अशीच फोडणी देणार आहे मी ढोकळ्यावरती. तर फोडणी आपली छान अशी तडतडली आहे. तर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आता ही फोडणी जी आहे तर ढोकळ्यावर टाकून घेतली आहे मी.
आता ही फोडणी छान प्रकारे पसरून घेते ढोकळ्यावर. तर आपला हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे. आता हा जो ढोकळा आहे तो मी कट करून घेणार आहे चाकूनी. छान असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे ढोकळ्याचे मी. तर आपला हा छान मस्त एकदम चविष्ट आणि हेल्दी ढोकळा तयार झालेला आहे. आणि ह्याला जाळी पण छान अशी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.